हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे सेल. एक इमारत कशापासून बनते? तर विटांपासून, दगडांपासून. एकावर एक वीट रचली जाते, एक भिंत तयार होते, अनेक भिंतींपासून एक रूम होते. तसेच 4-5 रूमांचा एक ब्लॉकेज होतो. तसेच एकमेकांवरती तसेच थर असतात आणि एक पूर्ण इमारत बनते. तसंच आपल्या शरीराचं पण आहे. इमारतीची वीट तरी एक वेळ नॉन लिव्हिंग आहे, पण आपल्या शरीराची जी वीट आहे का ती लिव्हिंग आहे. कितीतरी वर्ष आपल्याला हे माहित नव्हतं, तेव्हा एका शास्त्रज्ञाने याचा शोध लावला. त्यांचं नाव काय आहे तर रॉबर्ट हुक. किती साली लावला तर 1665 साली. आता यांनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट करून बघितला. मायक्रोस्कोप खाली आपल्या झाडाची साल ठेवली. आता मायक्रोस्कोप ह्याच्यावरून मायक्रोस्कोपचाही शोध लागला होता 1590 मध्ये. तर याचा शोध कोणी लावला? झकॅरियस जन्सेन या शास्त्रज्ञांनी कशाचा शोध लावला तर मायक्रोस्कोपचा. तर रॉबर्ट हुक यांनी काय केलं, मायक्रोस्कोप खाली आपल्या झाडाची एक साल घेतली आणि ती साल घेतल्यानंतर ती काहीतरी अशा प्रकारे दिसू लागली. एका मधमाशाच्या पोळ्यासारखी. म्हणजेच काय तर एक कप्प्या कप्प्यांमध्ये दिसू लागली आणि याच कप्प्यांना लॅटिन भाषेत काय म्हणतात तर सेल्युला. आणि या सेल्युला पासून आला तो शब्द सेल. तर जे रॉबर्ट हुकनी जी पेशी घेतली होती ती म्हणजे आपल्या झाडाची साल घेतली होती, त्याच्यातून त्यांनी त्या पेशीचा शोध लावला. मग ती पेशी जी होती ती होती डेड सेल, मृत पेशी होती ती. तर जिवंत पेशीचा शोध कोणी लावला तर त्या सायंटिस्टचं नाव आहे सर अँटॉन वॉन लेव्हनहुक. यांनी काय तर जिवंत पेशीचा शोध लावला. जेव्हा डेड येईल तेव्हा रॉबर्ट हुक आणि जेव्हा जिवंत येईल तेव्हा अँटॉन वॉन लेव्हनहुक. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या विटांपासून एक इमारत कशा प्रकारे तयार होते, तसंच आपल्या शरीराच्या सेल्स पासूनही आपला पूर्ण ऑर्गॅनिझम तयार होतो. तो कसा तर सेल्स म्हणजेच पेशी, पेशीपासून बनतात त्या उती म्हणजेच काय तर टिश्यू, टिश्यू पासून बनतो तो ऑर्गन म्हणजेच काय तर इंद्रिय, ऑर्गन पासून काय बनते तर ऑर्गन सिस्टीम म्हणजे संस्था, आणि ऑर्गन सिस्टीम पासून बनतो तो आपला ऑर्गॅनिझम म्हणजे आपण. सो इतकं इम्पॉर्टन्स आहे पेशीचं आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून काय पेशींशिवाय आपण आपल्या जीवनाची कल्पना सुद्धा करू शकत नाही. पेशी हे आपल्या शरीराचा एकदम मूलभूत एकक आहे. मूलभूत सोबतच ते आपल्या शरीराचं रचनात्मक आणि कार्यात्मक एकक आहे. म्हणजे ज्याच्यापासून आपल्या शरीराची रचना पण होते आणि तिथूनच आपले पूर्ण कार्य आणि फंक्शन्स पण त्याच्यावरती डिपेंड आहेत. तर पेशींचे 2 प्रकार पडतात आणि पहिला त्याच्यात आधी आपण डिफरन्शिएट करणार आहेत तर प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी. जेव्हा खूप जोराचा पाऊस येतो किंवा खूप कडक ऊन लागतं आपल्याला, तेव्हा आपण काय करतो, घरात पळतो किंवा कुठेतरी जातो सावलीच्या ठिकाणी किंवा पावसापासून बचाव करण्यासाठी घरात पळतो. पण वनस्पती कुठे पळतात का तर नाही. का नाही पळत तर त्यांच्यामध्ये असतं सेल वॉल, पेशी भित्तिका, जी की बनलेली असते सेल्युलोज पासून. सेल्युलोज पासून बनलेली असते, ती कडक असते आणि तिचा जो शेप आहे तो रेग्युलर शेप असतो. रेग्युलर शेप असतो तिचा. सो पेशी भित्तिका. आणि आपण काय करतो, मुवमेंट करतो, म्हणून आपल्यामध्ये पेशी भित्तिका नसते तर पेशी पटल असते. म्हणजेच काय तर सेल मेम्ब्रेन असतं जे की लवचिक असतं. तर प्लांट्स मध्ये पेशी भित्तिका प्रेझेंट असते, आपल्यामध्येही अब्सेंट असते. आपला आकारही अनियमित असतो, ती कठीण असते, कडक असते, तिचा आकार नियमित असतो, रेक्टँग्युलर शेप मध्ये ते असतात. पुढे आपण ते बघणार आहेत रिअल मध्ये म्हणजे कशी दिसते. तर ह्याच्यामध्ये काय असतं तर एक मोठी मध्यवर्ती रिक्तिका असते ज्याच्यामध्ये ते पूर्ण सामान स्टोअर करतात. आपल्यामध्ये छोट्या छोट्या भरपूर असतात, त्यांच्यामध्ये एकच असते जी सेंटर मध्ये असते. नंतर काय आपल्याकडे लायसोझोम्स असतात, म्हणजे सुसाइडल बॅग सुद्धा यांना म्हणतात. तर ह्यांच्यात काय असतात हरित लवके.
हरितलौकी म्हणजे आता जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा आपण काय करतो, स्वयंपाकघरात जातो किंवा डब्बा खातो. पण वनस्पतींचं तसं नसतं. वनस्पती काय करतात, त्यांचं अन्न स्वतः तयार करतात. त्या स्वयंपोषी असतात. म्हणूनच त्याच्यामध्ये काय असतं, क्लोरोप्लास्ट असतं. आता या क्लोरोप्लास्ट मध्ये काय असतं, क्लोरोफिल. क्लोरोफिल काय करतं, सूर्यप्रकाश ऍब्झॉर्ब करतं, सनलाईट ऍब्झॉर्ब करतं आणि त्याच्यामधून त्यांची काय होते, तर प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया होते, ज्याच्याद्वारे वनस्पती अन्न बनवतात. ही आहे त्याची डायग्राम. हे बघा, ह्याचा एकदम फिक्स शेप आहे, इरेग्युलर नाहीये. एक रेक्टँग्युलर शेप मध्ये आपल्याला ही दिसते. ह्यांची जी मध्यवर्ती रिक्तिका असते, म्हणजे ह्यांच्यामध्ये एकच मोठी रिक्तिका असते जी की मध्यवर्ती म्हणजे सेंट्रलला प्रेझेंट असते. आपल्यामध्ये एकदम छोटे छोटे स्मॉल रिक्तिका म्हणजे असतात भरपूर, पण वनस्पतीमध्ये फक्त एकच रिक्तिका असते. नेक्स्ट आहे आपलं पेशी भित्तिका, सेल वॉल. सेल वॉल आताच आपण पाहिलं कशामध्ये असते, तर फक्त वनस्पती पेशींमध्ये असते. ते त्याला काय करतं, तर संरक्षण आणि आकार देतं. आणि सेल्युलोज काय, तर ती सेल्युलोज पासून बनलेली असते. आता संरक्षण आणि आकार देतं. संरक्षण कसं, तर बाहेरून होणाऱ्या आघातांपासून, कारण की सेल वॉल ही कडक असते आणि बाहेरून होणाऱ्या आघातापासून मग ते संरक्षण करते. आणि जेव्हा वनस्पतींच्या पेशींमध्ये पाणी जास्त होतं तेव्हा ती फुटायच्या म्हणजे फुटू शकते. त्याच्यामुळे पण ही सेल वॉलचं कव्हरेज असतं, जे की त्याला प्रोटेक्शन देतं, जे पेशीला फुटू देत नाही. नेक्स्ट काय आहे, पेशी पटल. हे आपल्यामध्ये दिसतं. जसं आपण एक शहर बघतो किंवा शहर किंवा राज्य काही म्हणा, जसं बघतो तसं सेलचं पण तसंच आहे. सेलमध्ये काय आहे, आउटसाइडला एक बाउंड्री आहे म्हणजे एक लाइनिंग आहे, त्याला काय म्हणतात, सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे काय, तर पेशी पटल हे कसं असतं, सेमी परमिएबल असतं म्हणजे अर्धपारगम्य. म्हणजे ते ठरवणार कशाला आतमध्ये जाऊ द्यायचं, कशाला बाहेर जाऊ द्यायचं. म्हणजे जर ऑक्सिजन असेल, पाणी असेल, हे आणि किंवा क्षार काही असेल तर ते त्याला आतमध्ये येऊ देतात आणि कार्बन डायऑक्साईडला बाहेर सोडतात. तसं हे पेशी पटल असतं. नेक्स्ट आहे केंद्रक. केंद्रक म्हणजे काय, तर नियंत्रण केंद्र. जसं आपण बघतो सगळ्या राज्यांवरती आपल्या केंद्राचं नियंत्रण आहे, केंद्राचं डॉमिनन्स आहे, केंद्राच्या ऑर्डरने सगळं होतं, केंद्र निर्णय घेणार सगळं असतं. तसंच आपल्या पूर्ण पेशीचं काय आहे, तर नियंत्रण केंद्र काय आहे, न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय असतं, डीएनए असतं. आता कशा प्रकारे असतं ते आपण पूर्ण पाहूया. आता न्यूक्लियस मध्ये काय असतं, एक नायट्रोजन आम्ल असतं, नायट्रोजन गॅस असतो. आपल्या वायूमध्ये पण असतो पण तो वेगळ्या प्रकारे असतो. आणि जो आपल्या न्यूक्लियस मध्ये असतो नायट्रोजन, तो असतो नायट्रोजन आम्ल, आम्लारीच्या स्वरूपात असतो तो. म्हणूनच याला आपण काय म्हणतो, नत्रयुक्त आम्लारी. ह्या आम्लारी पुढे कशामध्ये असतात, तर 5 प्रकारामध्ये असतात. त्याला काय म्हणतात, ॲडेनिन, गुआनिन, सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन. तर हे जे ॲडेनिन आणि गुआनिन आहे, तर A+G याला काय म्हणतो आपण, प्युरिन्स. आणि हे सायटोसिन, युरॅसिल आणि थायमिन म्हणजेच C, T आणि U हे काय असतात, तर पायरिमिडिन्स. सध्या पुरतं फक्त एवढंच लक्षात ठेवा, ठीक आहे. सो हे ॲडेनिन, गुआनिन, सायटोसिन, थायमिन आणि युरॅसिल हे आणि शुगर या सगळ्यांनी मिळून काय बनतं, तर न्यूक्लिओसाइड. आणि हे न्यूक्लिओसाइड प्लस फॉस्फरस यांच्यापासून काय बनतं,
तर न्यूक्लिओटाइड. आणि याच न्यूक्लिओटाइडची खूप मोठी साखळी असते. साखळी म्हणू किंवा शृंखला, त्यालाच आपण काय म्हणतो तर न्यूक्लिक ऍसिड. म्हणजेच काय तर न्यूक्लिक आम्ल. आणि या आम्लापासूनच काय बनतं तर आपलं RNA अँड DNA. आता DNA आणि RNA मधला बेसिक फरक आपण पाहूयात काय असतो तो. RNA आणि DNA याला मराठीत पण असंच म्हणतात. RNA म्हणजे काय, रायबो न्यूक्लिक ऍसिड. आणि DNA म्हणजे काय, डीऑक्झी रायबो न्यूक्लिक ऍसिड. हे जे शुगर आहे ते 5 कार्बन पासून बनलेलं असतं. तर बेसिकली ह्या दोन्ही मध्ये डिफरन्स काय तर रायबोज शुगर. न्यूक्लिक ऍसिड तर कॉमन आहे, रायबोज शुगर. आणि डीऑक्सी म्हणजे काय तर एक ऑक्सिजन कमी. म्हणजे याच्यात बेसिक फरक काय तर ह्याच्यामध्ये एक ऑक्सिजन काय असतो तर कमी असतो. ठीक आहे सर. DNA चं काय काम आहे तर DNA काय असतं, DNA मध्ये काय असतात तर आपले वांशिक गुण. म्हणजे DNA ला आपण युनिट ऑफ हेरिडिटी म्हणतो, जिथे कोडिंग होते. आणि इकडे काय होते, ह्याची माहिती हे पाठवत राहतो. DNA कडून मिळालेली माहिती आणि प्रोटीन सिंथेसिस. सो इन शॉर्ट लक्षात ठेवा इन्फॉर्मेशन साठी. तर रायबोन्यूक्लिक ऍसिड कसे असतात म्हणजे ह्याला काय म्हणतात सिंगल स्ट्रँडेड. म्हणजेच काय, ह्यांची एकेरी साखळी असते, एकेरी शृंखला असते. आणि डीऑक्झीरायबोन्यूक्लियसची कशी असते, डबल स्ट्रँडेड असतं ते. अशा प्रकारे. म्हणजेच काय डबल स्ट्रँडेड म्हणजेच काय तर दुहेरी शृंखला किंवा दुहेरी साखळी. जेव्हा आपण ह्याला कंप्रेस करू, DNA ला जेव्हा आपण कंप्रेस करू तेव्हा ते असं काहीतरी दिसतं. आणि याच्यावरती काय प्रेझेंट असतात तर आपले जनुके प्रेझेंट असतात, जिथून आपण म्हणतो ना की आपली हाईट, आपलं कलर वगैरे हे सगळं येथून आपल्याला मिळतं. आणि हे जनुके ह्या DNA वरती प्रेझेंट असतात. जेव्हा हे आपण DNA असं सप्रेस करू तेव्हा हे अशा काही पद्धतीचं ते दिसतं. आणि ह्याच्यावरती काय असतात तर ते आपले जनुके म्हणजेच काय तर जीन्स. सो हे सगळं होतं बेसिक एक माहिती ओव्हरव्ह्यू दिलं मी. नेक्स्ट आहे आपलं पेशी द्रव्य म्हणजेच काय तर सायटोप्लाझम. म्हणजे आपण एक बघतो एकदम मोठं समजा प्लेग्राऊंड असतं जिथे खूप वेगवेगळे खेळ खेळतात, एकदम मोठं प्लेग्राऊंड ज्याच्यावरती सगळं सगळं अवेलेबल असतं. तसंच आपल्या पूर्ण पेशीमध्ये सगळं सायटोप्लाझम असतं, ज्याच्यावर आपले हे जे बाकी अंगके आहेत ते तरंगत असतात. पेशी पटल हे कशापासून बनलेलं असतं माहितीये का कोणाला? तर पेशी पटल हे बनलेलं असतं लिपिड्स पासून, मेदांपासून. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपलं पेशी अंगके आणि त्याची कार्य. पहिला आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात तर पॉवर हाऊस ऑफ सेल. जसं आपल्या पूर्ण शरीराला एक एनर्जी प्लांट असतो, तिथून सगळ्या शरीराची वीज असते की तिथून सगळ्या शहरातल्या सगळ्या घरांना वीज तिथून जाते. तसंच सेल मध्ये सगळीकडे एनर्जी कोण प्रोव्हाइड करतो तर मायटोकॉन्ड्रिया. म्हणून त्याला काय म्हणतो आपण पॉवर हाऊस ऑफ सेल. तर ह्याला काय हे काय करतं आपलं एनर्जीचं रूपांतर ATP मध्ये करतं.
तर मायटोकॉन्ड्रिया ही डबल लेयर्ड असते. मायटोकॉन्ड्रियाला दुहेरी आवरण असतं. आता हा मायटोकॉन्ड्रिया आणि ह्याला पण आपल्या केंद्रकाला पण दुहेरी आवरण असतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन सुद्धा त्याला म्हणतात आवरणाला. सो मायटोकॉन्ड्रियाला डबल लेअर असते. ते स्वतःचा आणि त्याला स्वतःचा डीएनए ही असतो. जसा न्यूक्लियसला स्वतःचा डीएनए असतो तसंच मायटोकॉन्ड्रियालाही स्वतःचा डीएनए असतो. नेक्स्ट आहे रायबोझोम, जे काय करतात आपलं प्रोटीन सिंथेसिस करतात. पण जे रायबोझोम्स आहेत त्याला कुठल्याही प्रकारचं आवरण नसते. म्हणजे आपल्या न्यूक्लियसला डबल लेअर आहे, मायटोकॉन्ड्रियाला डबल लेअर आहे, पण रायबोझोम्सला काय आहे तर त्याला कसल्याही प्रकारचं आवरण नाहीये. आंतरद्रव्य जालिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतात, ते दोन प्रकारचे असतात. एक असतात खरबडीत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, म्हणजेच काय तर खरबडीत आंतरद्रव्य जालिका, ज्याच्यावर काय असतात रायबोझोम्स असतात जे की प्रोटीन सिंथेसिस करतात. आणि दुसरं काय असतं तर गुळगुळीत स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, जिथे काय होतं तर लिपिडचं संश्लेषण होतं. कशावरती, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर. आणि जे आपले खडबडीत असतात त्याच्यावर रायबोझोम्स असतात, तिथे प्रोटीनचं हे होतं सिंथेसिस होतं. ठीक आहे. गॉल्जी संकुल, संकुल म्हणूया त्याला. याचा शोध कोणी लावलाय, कॅलिओ गॉल्जी या शास्त्रज्ञाने. याच्यावरून आठवलं आपलं जे न्यूक्लियस आहे याचा शोध कोणी लावलाय तर रॉबर्ट ब्राउन यांनी. यांचा शोध कोणी लावलाय, रॉबर्ट ब्राउन या शास्त्रज्ञांनी आपल्या केंद्रकाचा शोध लावलाय. गॉल्जी बॉडीज काय करतात तर जे आपलं प्रोटीन सिंथेसिस होऊन आलेलं असतं, प्रोटीन आणि लिपिड जे सिंथेसिस होऊन आलेलं असतं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करून, तर ते त्याचं बघतात, त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचं ते करतात, म्हणजे बदल करतात. त्यांना काय म्हणतो आपण, पॅकेजिंग, पोस्ट ऑफिस म्हणतो आपल्या शरीराचं. सेलचं पोस्ट ऑफिस का म्हणतो तर ते जे लिपिड आणि प्रोटीन जे सिंथेसिस झालेत ते बघतात, त्याच्यात काय बदल करायचं ते करतात आणि सेलच्या आतमध्ये किंवा बाहेर पाठवायचं, कुठे पाठवायचं हे ते ठरवत असतात. त्याच्यामुळे गॉल्जी संकुल यांना काय म्हणतात तर पोस्ट ऑफिस म्हणतात. नेक्स्ट आहे लायसोझोम्स. तर हे काय करतात, पेशीतील टाकाऊ पदार्थ किंवा जुन्या अंगकांचं काय करतात तर पचन करतात. पचन कशाद्वारे करतात तर ते पाचक विकरे असतात त्यांच्याकडे. पाचक विकरे म्हणजेच काय तर हायड्रोलिटिक एन्झाइम्स. 50 पेक्षा पण जास्त पाचक विकरे ह्यांच्याकडे असतात आणि ते काय करतात, ह्याच्याद्वारे त्याचं पचन करतात. यांनाच काय म्हणतात, सुसाइडल बॅग्स, म्हणजेच काय आत्मघाती पेशी असं सुद्धा म्हणतात. आत्मघाती पिशव्या, पेशीच्या आत्मघाती पिशवी असं सुद्धा म्हणतात याला. हरित लवके किंवा लवके, क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट कशामध्ये असतं तर आपण एकदम स्टार्टिंगला पाहिलं, जे की फक्त प्लांट सेलमध्ये असतं. कशासाठी असतं तर क्लोरोप्लास्ट मध्ये असतो क्लोरोफिल, जो की ग्रीन पिगमेंट असतो, सनलाइट ऍब्झॉर्ब करतो, ज्याच्यामुळे प्रोटीन फोटोसिंथेसिस होतं, जे की वनस्पतींच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण, फोटोसिंथेसिस. तर हरित लवके का असतात तर ते वनस्पतींना अन्न तयार करायचं असतं, म्हणून त्याच्यासाठी ते वनस्पतींमध्ये प्रेझेंट असतात. रिक्तिका, व्हॅक्युअल्स, याच्यामध्ये काय असतं तर पाणी, अन्न किंवा असं टाकाऊ पदार्थ साठवलेले असतात. आणि या पेशीला काय म्हणतात तर ह्या काय करतात, पेशीला टर्जर प्रेशर देतात. वनस्पती पेशीमध्ये काय असतं तर एकदम मध्यवर्ती व्हॅक्युअल असतं, तर आपल्या पेशांमध्ये स्मॉल पण भरपूर अशा स्मॉल व्हॅक्युअल्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे समसूत्र विभाजन, पेशी विभाजन, सेल डिव्हिजन. आता समसूत्र विभाजन म्हणजे काय तर मायटोसिस. मायटोसिस शरीराला एक तर वाढवण्यासाठी किंवा काय तर दुरुस्तीसाठी, जखम भरण्यासाठी वगैरे हे वापरतात. आणि अर्धसूत्र विभाजन म्हणजेच काय तर मिओसिस. मिओसिस कशासाठी असते तर नवीन जीव तयार करण्यासाठी, प्रजननासाठी असतं. तर एक सिंपल एक्झाम्पल देऊन सांगते मी. तर इथे काय, दोन समान पेशी तयार होतात. आता जेव्हा मी तुम्हाला जर म्हणलं की माझ्याकडे एक 10ची नोट आहे आणि मी जादू करेल एक
आणि जादू करून सेम तशीच एक हुबेहूब सेम दिसणारी 10ची नोट तुमच्या समोर आणेल. तर तेव्हा त्याच्यात काय असेल, त्यांची साईज सेम असेल, तर दोन्ही तेवढ्यात असेल, कोणाची क्वांटिटी कमी झाली नाही, कोणाची क्वांटिटी वाढली नाही, तर दिसायलाही सेम आहे, शेप पण सेम आहे, सगळं सेम आहे. तर त्याच्यामुळे त्यांची काय राहते, तर गुणसूत्र संख्या समान राहते. म्हणजे एक सेकंड, जर 43 गुणसूत्रे असतील तर 43ला 43च राहतात. इथं अर्धसूत्र म्हणजे मिओसिस. आता मिओसिस म्हणजे काय, तर त्याच्यात काय होतं, गुणसूत्रांची संख्या निम्मी होते, म्हणजे 2n चं n होतं. म्हणजे समजा असं सांगायचं झालं तर एखाद्याच्या वडिला समजा 10 एकर शेती आहे आणि जेव्हा त्यांना त्यांच्या 2 लेकरांमध्ये ते त्यांना विभाजित करून द्यायचे, तर ते दोघांना किती देणार, 5-5 एकर देणार. म्हणजे काय होणार, 43 दोघांना काय जाणार, 23-23. अशा प्रकारे. आता एका पेशीपासून आपण 4 भिन्न पेशी सॉरी एका पेशीपासून आपण 4 भिन्न पेशी तयार करू शकतो. कसं, तर आता एखादी मोठी भाकर आहे, ठीक आहे, याचं पहिलं डिव्हिजन झालं, झाल्या 2 पेशी. नंतर मिओसिस 2 म्हणजेच अजून एकदा डिव्हिजन झालं, तर ह्या अर्ध्या अर्ध्याच्या पण अजून अर्ध्या अर्ध्या, म्हणजे एका पेशीपासून किती पेशी तयार झाल्या, तर 4 पेशी तयार झाल्या. याचं डिटेल इलॅबोरेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. नेक्स्ट आहे काय, तर एंड झालंय आपलं लेक्चर आजचं. तर सुरुवात काय बघितलं आपण, हे सेल्स कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी महत्वाचं आहे. शास्त्रज्ञ विचारले जाऊ शकतात, प्राणी पेशी विरुद्ध वनस्पती पेशी विचारल्या जाऊ शकतात, मायटोसिस मिओसिस विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट काय आहे, लेबल केलेल्या आकृत्या पण आपण पाहिल्यात, आणि कोणाला डबल लेअर आहे, रायबोझोमला डबल लेअर नाहीये, न्यूक्लियसला आहे, मायटोकॉन्ड्रियाला आहे, ते पण पाहिलं. त्याच्यामुळे आपण व्हिज्युअल केलं, ते व्हिज्युअलाइज केलं, ज्याच्यामुळे एक्झाम मध्ये आपल्याला डायरेक्टली लक्षात राहते. मायटोकॉन्ड्रियाला काय कीवर्ड्स आहेत, काही मायटोकॉन्ड्रिया काय, पॉवर हाऊस. गॉल्जी काय आहेत आपले, तर पोस्ट ऑफिस आहेत, गॉल्जी संकुल. लायसोझोम काय आहेत, तर सुसाइडल बॅग्स आहेत. असे प्रश्न एमसीक्यू मध्ये काय वारंवार विचारले जातात. सो त्याच्यामुळे हे प्रिपेअर करायचे. न्यूक्लियसचं कार्य काय ते पण आपण एकदम डिटेल मध्ये पाहिलं. सो आजच्या लेक्चर मध्ये हे सगळं होतं. दॅट्स ऑल फॉर इट टुडे. थँक्यू. ऑल द बेस्ट.